निशा काकाच किचन. मित्रांनो, हिवाळा सुरू झालेला आहे आणि आवळे, ताजे आवळे मिळायला सुरुवात झालेली आहे. ताजे आवळे बघितले की आपल्याला अनेक गोष्टींची आठवण होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे च्यवनप्राश. हा च्यवनप्राश जो आपण बाजारातून विकत आणतो त्याच्यामध्ये चिकार वेळेला केमिकल्स वापरलेले असतात, वेगवेगळे रंग वापरलेले असतात किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात. पण आपण हा च्यवनप्राश घरातल्या घरात जर केला तर त्याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नसतात, कलर नसतो किंवा कोणत्याही प्रकारचे केमिकल्स वापरलेले नसतात आणि अगदी घरातल्या साहित्यापासून तयार केला जाणारा च्यवनप्राश आज आपण बघणार आहोत. ही रेसिपी जी आहे ती वर्षभर आपल्याला एकदा करून ठेवली तर टिकते आणि सगळ्यांना घरातल्या लहान मुलं असतील, वयस्कर असतील किंवा तरुण लोक असतील, सगळ्यांसाठी तब्येतीसाठी अतिशय चांगला हा पदार्थ आपण आज तयार करणार आहोत. ही रेसिपी तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायचे आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूया ही घरगुती साहित्यापासून तयार केली जाणारी च्यवनप्राशची अतिशय सुंदर रेसिपी. या घरगुती साहित्यापासून केल्या जाणाऱ्या च्यवनप्राशसाठी लागणारं साहित्य आपण पहिल्यांदा बघून घेऊ. त्यासाठी आपण इथं अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, धुवून पुसून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर जेवढे आवळे आहेत तेवढाच आपण गुळ घेतलेला आहे, साधारण अर्धा किलो गुळ घेतलेला आहे. त्याबरोबर आपल्याला खजूर लागेल, 10-12 खजूर घेतलेले आहेत आपण. बेदाणे घेतलेले आहेत 2 चमचे. त्याच्यानंतर औषधीपणा वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये तुळस घेतलेली आहे मूठभर. त्याच्यानंतर आपल्याला गरम मसाल्याची एक पावडर करून घ्यायची आहे याच्यासाठी. त्याच्यामध्ये आपण तमालपत्र घेतलेले आहेत 2, काळे मिरे घेतलेले आहेत आपण साधारण 1-1.5 चमचा, एक बडी वेलची घेतलेली आहे, त्याच्यानंतर एक चक्रफूल घेतलेला आहे. त्याशिवाय आपल्याला बडीशेप लागेल 2 चमचे, 2 चमचे बडीशेप लागेल. त्याच्यानंतर दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे आणि 7-8 लवंगा घेतलेल्या आहेत. आणि त्याबरोबरीने आपण इथं साधारण 1.5 चमचा ही सुंठ पावडर घेतलेली आहे. या सगळ्याचं आपण एक पावडर करणार आहोत आणि याच्यामध्ये माझ्याकडे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या होत्या, त्याही घेतलेल्या आहेत, त्याही आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि तुम्हाला शक्य असेल तर याच्यामध्ये 1 चिमूट तुम्ही केशर घातलं तरी चालेल. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपला आजचा घरगुती साहित्यापासून तयार होणारा च्यवनप्राश आपण करणार. आपण इथं 10-12 खजूर घेतलेले आहेत. त्याच्यावर उकळतं पाणी घालून आपण गरम पाणी घालून घेऊ आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हे भिजत घालायचे आहेत. खजुराबरोबरच आपण 2 चमचे बेदाणे सुद्धा भिजत घालणार आहोत पाण्यामध्ये. आता आपण या च्यवनप्राशसाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करायला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशेप घालून घेणार आहोत. बडीशेप नंतर आपण याच्यामध्ये सुंठ पावडर घालून घेणार आहोत. दालचिनीचा एक तुकडा घालून घ्यायचा आहे, लवंगा घालायचे आहेत. त्याच्यानंतर काळे मिरे आपण घेतले होते तेही घालून घ्यायचे आहेत. एक चक्रफूल घालून घ्यायचं आहे, एक मोठी वेलची घालून घ्यायची आहे, गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपण तमालपत्र घालून घेणार आहोत. आणि याशिवाय एक महत्त्वाचा घटक सांगायचा राहिला होता मगाशी, तो म्हणजे आपण याच्यामध्ये 3 वेलदोडे घालून घेणार आहोत, हिरवे वेलदोडे. आणि या सगळ्या गोष्टीची आपण पावडर करून घेणार आहोत. आता या च्यवनप्राशसाठी सर्वप्रथम आपण पाणी तापायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आवळे आपण वाफवून घेऊ. त्यासाठी या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आवळे आपण घालून घेणार आहोत आणि झाकून हे आवळे आपण वाफवून घेणार आहोत. आता एक 10 मिनिटं आपण आवळे शिजवून घेतलेले आहेत किंवा आपले आवळे चांगले 10 मिनिटं शिजलेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर हे आवळे जे आहेत ते उघडायला सुरुवात झालेली आहे. आता हे आवळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ. या पद्धतीने आपण आपले सगळे आवळे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत, ते आता आपण थंड करून घेऊ. आता आपले आवळे थंड होत आहेत तोपर्यंत आपण खजूर आणि बेदाणे
मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत, प्युरी करून घेणार आहोत. मित्रांनो, आता हे आपण आपले खजूर आणि बेदाणे जे आहेत ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. त्याच्यामध्येच आपण आपले आवळ्याच्या पाकळ्या सुद्धा घालून बारीक करून घेणार आहोत. हे बघा मित्रांनो, हे आपले आवळे जे आहेत ते असे मस्त शिजलेले आहेत आणि त्याच्या पाकळ्या अगदी आरामात बाजूला होत आहेत. त्या सगळ्या पाकळ्या आपण काढून घेणार आहोत आणि त्याच्या बिया काढून त्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. त्याची प्युरी करून घ्यायची आहे. त्या पद्धतीनं आपले सगळे आवळे जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत. अशा तऱ्हेनं सगळ्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण बाजूला करून घेऊ. मित्रांनो, या पाकळ्या आपल्या आवळ्याच्या सगळ्या बाजूला केलेल्या आहेत आपण. आता आपण ज्या भांड्यामधून हे खजूर आणि बेदाणे बारीक करून घेतले होते त्याच भांड्यामध्ये त्याच्यामध्येच आवळ्याच्या ह्या पाकळ्या घालून थोड्या आपण याची प्युरी करून घेणार आहोत. याच्या बरोबरीनं आपण ही तुळस सुद्धा घालून घेणार आहोत आणि ह्याची फाईन किंवा बारीक प्युरी करून घेणार आहोत. आता मित्रांनो, हे आपले आवळे, खजूर आणि बेदाणे आपण मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत आणि ही प्युरी जी आहे ती आपण या भांड्यामध्ये घेणार आहोत. आता आपण च्यवनप्रकाश करायला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण सगळी प्युरी जी आहे आवळ्याची आणि खजूर आणि बेदाण्याची जी प्युरी केली होती आपण ती सगळी आपण एका भांड्यामध्ये नॉनस्टिकचे घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक पदार्थ मगाशी सांगायचा राहिला होता, तो म्हणजे 2-3 चमचे आपण गाईचं तूप सुद्धा घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र भाजून घेणार आहोत. ही प्युरी जी आहे ती व्यवस्थित या तुपाबरोबर परतून घ्यायची आहे. आता आपली ही प्युरी जी आहे ती चांगली परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण जो गूळ घेतला होता अर्धा किलो तो सगळा गूळ घालून घेणार आहोत आणि गूळ हा याच्यामध्ये व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे सगळा गूळ आणि दोन्ही एकत्र मिसळून घ्यायचा आहे व्यवस्थित. वर्षभर आपल्याला आवळा मिळत नाही, त्यासाठी ऑफ सीझनमध्ये किंवा हिवाळ्यानंतर ज्यावेळी आवळे मिळायचे बंद होतात त्यावेळी आवळे खाण्यासाठी म्हणून आपल्याला यासारखे पदार्थ जे असतात ते उपयोगी पडतात. कारण वर्षभर जर आपल्याला आवळा खायचा असेल कुठल्या ना कुठल्या रूपाने तर त्यासाठी यासारखे जे पदार्थ असतात, आवळा कॅन्डी असेल किंवा आवळ्याचा मुरब्बा असेल किंवा यासारखं च्यवनप्रकाश असेल, यासारख्या गोष्टी जर तुम्ही करून ठेवल्यात तर वर्षभर तुम्ही आवळा खाऊ शकता. आवळ्याचा उपयोग तब्येतीसाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी किती आहे ते प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळं या पद्धतीचे पदार्थ घरात करून ठेवले तर आपल्याला वर्षभर कुठल्या ना कुठल्या प्रकारे आवळा खाता येतो. हे आपल्याला व्यवस्थित आवळा आणि गूळ एकत्र मिसळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे चांगलं. आणि आवळ्याचे हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला ऑफ सीझन मध्ये आवळा खाता यावा म्हणून केले जातात. आता च्यवनप्रकाश तुम्ही बाजारातून विकत आणायला गेला तर चिक्कार वेळेला त्याच्यामध्ये आवळा वापरला जात नाही, इतर कोणत्या तरी गोष्टीचा वापर केला जातो. कारण आवळ्याचा च्यवनप्रकाश थोडा महाग पडतो, त्यामुळे आवळे वापरले जात नाही. या पद्धतीने तुम्ही जर घरात आवळ्याचा तयार केला च्यवनप्रकाश तर तुम्हाला नक्की खात्री असते की आपण आवळाच खातो. त्याच्याबरोबरीनं याच्यामध्ये वापरलेले इतर पदार्थ जे आहेत ते सगळे अगदी घरामध्ये सहसा अवेलेबल असणारे किंवा सहसा मिळणारे आहेत. त्यामध्ये न मिळणारे काही पदार्थ असतील तर ते गाळले तरी काही हरकत नसतो, पण बाकीचे पदार्थ जे आहेत ते सहसा आपल्या घरामध्ये उपलब्ध होतात किंवा बाजारातही अगदी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतात. त्यामुळं या सगळ्या घरगुती पदार्थांपासून तयार केलेला च्यवनप्रकाश आपल्याला माहित असतं की आपण काय घातलेलं आहे आणि आपण काय खातोय आणि याचा तब्येतीसाठी सुद्धा अतिशय चांगला उपयोग असल्यामुळं तुम्ही एकदा हा च्यवनप्रकाश करून ठेवलात तर वर्षभर तुम्हाला हा च्यवनप्रकाश खाता येऊ शकतो. हा एकदा करून ठेवलात तर कमीत कमी वर्षभर अगदी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवायची गरज नसते. आता आपला गूळ सगळा वितळलेला आहे, विरघळलेला आहे आणि हे मिश्रण जे आहे ते एकजीव झालेलं आहे. याच्यामध्ये आपण जी मसाल्याची पावडर करून घेतली ती घालून घेणार आहोत आणि ही व्यवस्थित या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. हे मसाला घातल्या त्याला एक वेगळा वास यायला सुरुवात झालेली आहे, त्याचं टेक्स्चरही थोडंसं बदललेलं आहे. आता हे चांगलं एकजीव करून आपल्याला थोडं आटवून घ्यायचं आहे. यातला पाण्याचा अंश कमी करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला जर हे वर्षभर ठेवायचं असेल किंवा अधिक काळ ठेवायचं असेल तर यामध्ये पाण्याचा अंश असून चालत नाही. त्यामुळे आपल्याला यातला पाण्याचा अंश जो आहे तो सगळा कमी करायचा आहे. हे थोडंसं हटवून घ्यायचं आहे आणि थंड करून बाटलीमध्ये पण हे पॅक करून ठेवणार. हा आता आपला च्यवनप्रकाश झालेला आहे, खालचा तळ त्याने सोडायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं आपण आता हे बंद करून घेणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही
औषधं जर तुम्हाला घालायची असतील तर तुम्ही आयुर्वेदिक औषधं सुद्धा घालू शकता. म्हणजे जवळजवळ याच्यामध्ये 31 औषधं घातली जातात. तुम्हाला जर औषधी च्यवनप्राश बघायचा असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही तुम्हाला औषधी च्यवनप्राश सुद्धा दाखवू पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये. हे आता आपण थंड करून एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.